ठिकाणी शाळा आणि मोठमोठ्या बसेस या ठिकाणी शाळेतल्या मुलांना सोडायला येत असतात। हे बघा इथर बिथर पूर्णपणे या ठिकाणी डांबर झालेला आहे। तुम्हाला याच्यामध्ये हे बघा आता मी हे खाली टाकतो, हे बघा कुठेच डांबर दिसत नाहीये। सरावली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आणि सरपंचांना विनंती आहे, कालच मी या ठिकाणाहून सरपंचांना पण फोन केला होता। नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे सरावली ग्रामपंचायतच्या हद्दीतील US ऑसवाल शाळेच्या समोर उभा आहे मी। तुम्ही माझ्या मागे हे जे बघताय, कॅमेरामन इकडे या, हे बघताय काम, हे बघा हे नव्याने काल या ठिकाणी डांबरी रस्ता बनवण्यात आलेला आहे। हे डांबर बघताय, अवघ्या हे पायाने जाते तर या हे डांबर बघताय, हे असं डांबर असते का? काम होतं एकाच्या नावावरती, करत होता दुसरा। हे ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा एक पण या ठिकाणी इंजिनियर या ठिकाणी नव्हता। हे डांबर आहे। हे सरावली ग्रामपंचायतचे हे अच्छे दिन आहेत का? कालच आम्ही या ठिकाणी जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेस ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पण फोन केला होता। आता पण त्यांना आम्ही फोन केलेला आहे, त्यांनी पण सांगितलंय की तुम्ही तक्रार द्या। या ठिकाणी तुम्ही बघता डांबराची क्वालिटी बघा आणि फिनिशिंग पण ह्या कामाला नाही। कॅमेरामॅन हा कोपऱ्यात पण दाखवा, हे सर्व दाखवा, पुढे या ठिकाणी या ठिकाणाहून 40 मीटर हा रस्ता, दोन्ही बाजूला 30 ते 40 मीटर रस्त्याचं काल रिनोव्हेशन झालेलं आहे। या ठिकाणी मधल्या भागात तर चांगला रस्ता होता, त्या ठिकाणी रस्ता बनवायची पण गरज नव्हती, पण रस्त्यावर रस्ता जो जुना जो डांबरी रस्ता होता त्याच्यावरती नव्याने डांबर टाकण्यात आले। त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी ग्रिपिंग पण केली नव्हती, डांबरावर डांबर टाकलं होतं। डांबरावर डांबर कसं चिपकणार विदाऊट ग्रिपिंग? या ठिकाणी या दाखवा, ही पण ही फिनिशिंग आहे का कामाची? ही बघा, बघता हे बघा या ठिकाणी दाखवा। कदाचित काल रोलरचं डिझेल संपलं असेल ठेकेदाराच्या, हे कारण नाहीये। तुम्ही बघता या ठिकाणी पण, कॅमेरामन इकडे या, हे बघा पूर्णपणे डांबर हे वरती जी खडी आहे याच्यात जे बिटुमिन वापरले जाते ते बिटुमिन पूर्णपणे वरती आलेलं असून तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये तेच आहे। हे चिपकत पण नाहीये अक्षरशः, हे बघा हाताला कुठेच डांबर दिसते की ठेकेदार हा चुकीच्या पद्धतीने काम करतोय। लक्ष द्या, आता ठेकेदार बोलेल किंवा काही ठेकेदारचे शुभचिंतक बोलतील की काम अजून बाकी आहे, तर काम बाकी नाही। काल दिवसभर आम्ही या ठिकाणी उभा होतो, काल रात्री हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावरती पावडर पण मारण्यात आलेली आहे। ज्या अर्थी त्यांनी पावडर मारली याचा अर्थ काम हे पूर्णपणे झालेलं होतं। विशेष म्हणजे या परिसरामध्ये जे नव्याने जो डांबराचा रस्ता बनवण्यात आलेला आहे त्या डांबराच्या रस्त्यामध्ये हलक्या दर्जाचं मटेरियल वापरलेलं आहे। पण ही कुठली पद्धत? विचारपूस आम्ही केली असता ठेकेदार आम्हाला बोलला होता जेव्हा सकाळी काम सुरू होतं की सोमवारी मिळेल इस्टिमेट, आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी जेव्हा दुपारी हे असं डांबर आहे का? अक्षरशः हे पूर्णपणे पायाने निघते, याला तुम्ही डांबर बोलतील का? या ठिकाणी पण दाखवा कॅमेरामॅन, करतील का? पंचायत समितीच्या बीडीओना विनंती आहे, पालघर जिल्ह्याच्या सीओना विनंती आहे की या ठेकेदारावरती तात्काळ आपण कारवाई करावी, अन्यथा 1 आठवड्याच्या नंतर मी अमोल गर्जे आपल्या विरोधात मोठं आंदोलन छेडेन। धन्यवाद।